स्वामी समर्थ सगळ्यांना. जय जय स्वामी समर्थ. हे आहे मल्हारी सप्तशती पुस्तक, म्हणजे ग्रंथ आहे मल्हारी सप्तशतीचा. आज रविवार आहे. हे बघा मल्हारी सप्तशती. मी या ग्रंथाचं पारायण केलं होतं रविवार असल्यामुळे. आणि तुम्ही दर रविवारी हे घरात तुमच्या कुलदेवताचं पाठ म्हणून करू शकता. हे घरात कर्त्या पुरुषाने वाचलं तर खूप चांगलं असतं. नसेल त्यांना जमत तर तुम्ही तरी वाचू शकता. घरातील कटकटी दोष, मुलांचं आणि वडिलाचं जर सारखं वारंवार भांडण होत असेल, खटके उडत असतील, तर अवश्य घरात दर रविवारी किंवा रोज मल्हारी सप्तशतीचा तुम्ही पाठ करू शकता. चला तर मग पुढे बघूया आपण. उद्या आहे सोमवार. उद्या आहे एकादशी, मोहिनी एकादशी आहे उद्या सोमवारी 27 एप्रिलला. तर तुमच्या जवळच्या नजीकच्या दिंडोरी स्वामी समर्थ केंद्रामध्ये उद्या भागवत पारायण असेल तर तुम्ही तिथे जाऊ शकता पारायणाला. 10:30च्या आरतीनंतर हे भागवत पारायण असतं केंद्रामध्ये. हे पितृदोषावरती खूप रामबाण उपाय आहे. 700 श्लोकी भागवत गुरुमाऊलीने दिलेला हा खूप छान ग्रंथ आहे. त्याचं तुम्ही पारायण केंद्रात जाऊन करू शकता. नसेल तर तुमच्या घरी करा. उद्या 700 श्लोकी श्रीमद भागवताचं पुस्तक भेटतं केंद्रात, आणि त्याचा पाठ पण उद्या एकादशी दिवशी 10:30च्या आरतीनंतर असतो. त्याच्यानंतर तुम्ही उद्या पांडुरंगाचा ओम वत्सयधारम वक्षमुक्तमाला षडाक्षरम हा मंत्रसुद्धा जपू शकता. ह्या मंत्राची 1 माळ जप करावी. हे भागवत पुस्तक वाचायचं. त्याच्यानंतर गीतेची 18 नावे आणि नित्यसेवेतील 15वा अध्याय हा तुम्ही उद्या वाचू शकता. चला तर सेवा करूया. स्वामींची सेवेकरी होऊया. सेवा करू आणि मेवा खाऊया. कोणाकोणाला काय काय अनुभव येतात तुमचं तुम्ही वाचून बघा. रविवार होता त्याच्यामुळे मी मल्हार सप्तशती या ग्रंथाचं पारायण केलं होतं. तुम्ही पण दर रविवारी करू शकता. तुमच्या कुलदैवत जो कोणी असू दे, कोणताही कुलदैवत असेल तरीसुद्धा मल्हार सप्तशती हा ग्रंथ वाचला तरी चालतो. नंतर उद्या एकादश असल्यामुळे सेवा तर मी सांगितल्या आहेत. एकादश आहे. भागवताचं पुस्तक वाचू शकता. 700 श्लोकी, गीतेचा 15वा अध्याय, गीतेची 18 नावे नित्यसेवेत आहेत. पांडुरंगाचा ओम वत्सयधारम वक्षमुक्तमाला षडाक्षरम हा मंत्र जपू शकता. हे पारायण तुम्ही तुमच्या नजीकच्या दिंडोरी प्रणित स्वामी सेवा केंद्रात 10:30च्या आरतीनंतर करू शकता. नसेल तर तुमच्या घरी केलं तरी चालेल. त्याच्यानंतर आपण येत्या 1-2 दिवसांमध्ये कर्जमुक्तीसाठी रामबाण उपाय किंवा तोडगा बघणार आहोत. आणि चला, जेवढी मला माहिती होती तेवढी मी तुम्हाला सांगितली. याच्यात मी पाठ पूर्ण वाचलेला आहे. आवाज येतो आहे माझा त्याच्यात, पण मी ते व्हॅल्यूम कमी केल्यामुळे तुम्हाला ऐकायला येत नाही. पण हे पुस्तक मी पूर्ण पाठ वाचताना, एक पाठ होताना एक पहिला अध्याय वाचेसपर्यंत पूर्ण स्पीकर चालू ठेवला होता. चला तर श्री स्वामी समर्थ. भेटू अशाच माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण पुढच्या सेवांसोबत. श्री स्वामी समर्थ.